नमो दत्त नमो दत्त नमो दत्त नमो दत्त नमो दत्त नमो दत्त सर्व दत्तदेशींना सप्रेम नमो दत्त. दत्त गुजवाहिनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण नेहमीच एकत्र जमत असतो आणि या आपल्या एकत्रित जमण्याला काहीतरी एक कारण असतं आणि ते कारणही तसंच असतं. काहीतरी विशेष असं कारण घेऊन आम्ही नेहमी एकत्र जमतो आणि त्याचा मूळ कारणाचा हेतू म्हणजे आमचे दत्तप्रभू असतात. दत्त महाराज आहेत, दत्त महाराजांचं चैतन्य आहे, दत्त महाराजांचा बोध आहे, दत्त महाराजांचं वाङ्मय आहे, दत्त महाराजांचे जे काही अनेक संत महंत अनुयायी आहेत तर त्या सर्वांविषयी आम्ही जाणून घेत असतो. दत्त महाराजांचे सणोत्सव असतील, दत्त महाराजांचे षोडश अवतार असतील, दत्त महाराजांचे नाना लीला प्रसंग असतील, दत्त महाराजांचं विज्ञान असेल, दत्त महाराजांचं अध्यात्म असेल, दत्त महाराजांचं समाज प्रबोधन असेल, अशा नानाविध पैलूंचं एक मंथन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी दत्त गुजवाहिनी युट्यूब चॅनलवरती नेहमी एकत्र जमत असतो. आजपर्यंत आपण अनेक वेळा एकत्र जमलोय, आजही आपण आलोय आणि हे सर्व काही घडत असताना दत्त गुजवाहिनी युट्यूब चॅनलवरून ज्यावेळेस आम्ही आपल्याशी संपर्क साधतो त्यावेळेस दत्तदेशींच्या मनामध्ये एक जिज्ञासा असते आणि ती जिज्ञासा मला फार आवडते. मनुष्य जर म्हटलं तर त्याला काही ना काहीतरी जाणून घेण्याची इच्छा पाहिजे. काही जर जाणून घेतलं तर त्याला भविष्य घडवता येतं आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं जर आम्हाला आमचा इतिहास माहित असेल, आम्हाला जर आमचा इतिहास माहिती असेल तर आम्ही इतिहास घडवू शकतो. परंतु बहुतांश वेळेस असंच होतं, आम्हाला आमचा इतिहास माहित नसतो. दैदिप्यमान दिव्य असा इतिहास या भारत भूमीला आहे. अनेक थोर शूरवीर, अनेक थोर संत महंत, अनेक थोर ऋषीमुनी या भारतभूमी जन्माला आले. म्हणून जगाच्या पाठीवरती संस्कृती जर टिकली कोणाची असेल तर ती म्हणजे भारताची टिकली. आणि या भारतभूमीमध्ये म्हणजे अनेक संत नेहमी अवतार घेतात. अनेक वेळा ते आजपर्यंत अवतरित झालेले आहेत, इथून पुढेही ते होतील. संत आणि भारत या दोन गोष्टी अशा आहेत, एकमेकांशी त्यांचं साम्य आहे, एकमेकांशी त्यांचं फार मोठा जवळील संबंध आहे. भारतामधून संत वगळा आणि मग या भारताची संस्कृती पहा. अगदी मृतवत कलेवर ज्या पद्धतीने असतं, ज्या पद्धतीने एखादं मृत शरीर असतं त्या पद्धतीनं भारत असेल असं मला वाटतं. जीवनामध्ये रामच नसेल, जगण्यामध्ये रामच नसेल, कारण की संतच माणसाला जिवंत ठेवतात. संतच माणसाला चालायला शिकवतात. संतच माणसाला जीवनाचा आदर्श मार्ग दाखवतात आणि म्हणून ती संत असतात. म्हणून या भारतभूमीविषयी नेहमी बोललं जातं, पवित्र हा देश, पावन ही भूमी, पवित्र हा देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ही भूमी अत्यंत पावन आहे आणि संपूर्ण भारत जर पाहिला अत्यंत पवित्र आहे. त्याचं कारण एकच की तर संत जन्माला येतात आणि त्याहून महाराष्ट्र तर आपलं संतांची भूमी. आणि या संतांच्या भूमीमध्ये संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ असतील, संत रामदासजी असतील, असे नानाविध संत अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो. संत गाडगे महाराज असतील की यांचं वर्णन श्रीपादांच्या चरित्रामृतामध्ये सुद्धा आहे, की भविष्यवाणी श्रीपादांनी आधीच करून ठेवली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, असे नानाविध संत या भारतभूमीमध्ये, या संतांचा देश गणला जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आपण जन्माला आलेले पाहिले. आणि मग ही संत काय येतात?
हा एक मोठा प्रश्न आहे की संत काय येतात, हा एक मोठा एक प्रश्न आहे. हा एक मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाला वाटतं की संत जन्माला येतात, काय येतात. संत मला कोणी म्हणावं, संतान एक उपाधी आहे, ती मला बहाल कोणी करावी म्हणून आम्ही जन्माला येतो, असे खरे संत नसतात. ते ढोंगी असू शकतात, परंतु जे खरे संत असतात तर ते उपाधी, नावलौकिक, प्रसिद्धी या संबंध गोष्टीपासून शेकडो मैल दूर असतात. मग हे संत जन्माला काय येतात? संतांचं कार्य काय आहे? संत स्वतःसाठी कधीही जीवन येत नाही, जीवन जगत नाहीत, कधीही जन्माला येत नाहीत. संत स्वतःसाठी कधी जीवन जगत नाहीत, जिवंत राहत नाहीत आणि जन्मालाही येत नाहीत. मग संत कशासाठी येतात? बुडते हे जन न देखवे डोळा, झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, यासाठी संत जन्माला येतात. या भ्रमाच्या भोपळ्यामध्ये वास्तव्य करणारे भ्रमिष्ठ माणसे, नश्वर देहाच्या पाठीमागे धावणारी ही नश्वर माणसे, क्षणभंगुर आनंद ज्यामध्ये सामावलेला आहे, असं त्या मायेच्या अंधकारामध्ये डुबलेली ही अज्ञानी माणसे, आणि यांना खऱ्या अर्थाने शुद्धीवर आणण्यासाठी, त्यांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करण्यासाठी, यांना खऱ्या अर्थाने आदर्श जीवनाची रीत शिकवण्यासाठी संत ह्या जगामध्ये जन्माला येतात. म्हणून विश्वाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती असतात असं संतांनी सांगून ठेवलंय. आणि मग सर्व काही असताना संत स्वतःसाठी जगत नाहीत, संत जगासाठी जन्माला येतात. ही गोष्ट जरी खरी असली तरी मग या संतांनी असं काय कार्य केले आतापर्यंत की संत हे अजरामर झालीत, संत ही अजरामर झाली. ठीक आहे, संत नावलौकिकासाठी जन्माला येत नाहीत, संत प्रसिद्धीसाठी जन्माला येत नाहीत, आम्ही मान्य करतो. परंतु संत ही अजरामर झाली तर का झाली, हाही मोठा प्रश्न आहे. नावलौकिक नकोय तरी अजरामर आहेत. संतांविषयी आमच्या मनात आदर आहे, आजही आहे. मग कशामुळे आहे हे महत्वाचं आहे. आणि मग हे जाणून घेत असताना जसे हो, संतांचं कार्य हे वैश्विक कार्य आहे, संतांचं कार्य हे जनहिताचं कार्य आहे, संतांचं कार्य भूतभावनेनं सर्वांप्रती प्रेम भावनेने केलेलं कार्य आहे. आणि म्हणून ते आम्हाला नेहमी जागवतं, ते नेहमी आम्हाला आदर्श जीवनाची वाटचाल कशी करावी याचं मार्गदर्शन करतं. आणि म्हणून आतापर्यंत कितीतरी तरले, इथून पुढे कितीतरी तरतात, आणि म्हणून संत हे आदर्श ठरतात. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आणि म्हणून ते अजरामर असतात. आणि मग असेच संत ज्यावेळी जन्माला येतात त्यावेळी त्यांचा एक शिष्यवर्ग तयार होतो, शिष्यवर्गांचा फार मोठा समुदाय तयार होतो. मग अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनेक गोष्टी. परंतु मूळ जे संत असतात तर त्यांना संप्रदायाशी काही घेणं नसतं. त्यांना कुठलेही नावलौकिक किंवा आपल्या नावाखाली कुठेतरी एखादा समुदाय निर्माण व्हावा आणि आपला फार मोठा नावलौकिकाचा बाजार चालावा असं कधी संतांच्या मनात नसतं. परंतु हे घडतं, हे घडतं. त्यामागील पार्श्वभूमी हीच असते की त्या संतांचे विचार जगापर्यंत पोहोचण्यासाठी ते एक संघटन असतं. कारण की हे जग हे संघटनेचं आहे असं म्हटलं जातं. संघटन केल्याशिवाय जगामध्ये माणूस चांगल्या पद्धतीने जगू शकत नाही. आणि मग हे असं काही असताना संतांविषयी मी आज का बोलतो तुम्हाला प्रश्न पडला असेल. दत्तदेशी योगेश दाभाडे आज संतांविषयी बोलतो आहे. संत हा विषय त्याचा आहे. संतांविषयी एवढा उहापोह सर्व काही केलेला आहे.
आजचं जे काही दत्तगुज आहे, दत्तगुज व्याख्यान दत्तदेसी योगेश दाभाडे देतो आहे, तर संतांविषयी का बोलतोय? कारण की आज जो बोलण्याचं योग आहे, आज जे काही बोलण्याचं योग आहे, बोलण्यामागील आजची जी पार्श्वभूमी आहे, प्रस्तावना आहे, किंवा आजच्या बोलण्याला जे निमित्त आहे, तर ते निमित्त म्हणजे आज परमपूज्य परिव्राजकाचार्य, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, ज्यांना आपण आदराने थोरले महाराज असं म्हणतो, तर त्या थोरले महाराजांची आज जयंती आहे, वाढदिवस आहे. तसं जर पाहायला गेलं तर संतांना जयंती, पुण्यतिथी असं काही नसतं. संत कालही होते, आजही आहेत आणि भविष्यातही राहणार आहेत, अजरामर आहेत संत. परंतु हे करायचं का? तुमच्या आमच्यासाठी. काही मार्गावरून ढासळतो, कोलमडतो, कुठेतरी मार्ग सोडून चालायला लागतो. होण्याच्या ते उत्सव पुण्यतिथी ज्यावेळेस येते त्यावेळेस आमच्या डोक्यामध्ये पुन्हा एकदा ते विचारांचा भरणा केला जातो आणि मग आम्ही त्या पद्धतीने पुन्हा वाटचाल करायला लागतो. कारण की आपण विसरभोळी तेवढे आहोत. चांगलं आम्ही विसरतो, वाईट आम्ही पकडून ठेवतो. मनोवृत्ती आहे मनाची, त्यात कुठल्या माणसाचा दोष नाही. ती मनाची मनोवृत्ती आहे आणि ती कोणालाही चुकलेली नाही. परंतु या मनोवृत्तीला सदवृत्तीकडे नेण्यासाठी संतांचं चरित्र आवश्यक आहे. म्हणून आज जी जयंती आहे तर ती परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची जयंती आहे. आणि म्हणून हे आज संतांविषयी सर्व काही आपण ऐकत आहात. दत्तदेसी योगेश दाभाडे बीड आपल्या सोबत हा संवाद साधत आहे, हा दत्तगुज साधत आहे. मग वासुदेवानंद कोण होते? एवढंच माहिती आहे, ते थोरले महाराज होते, दत्त संप्रदायाचे निर्माते होते आणि त्यांनी दत्त संप्रदायामध्ये सखोल असं संशोधन केलं. अनेक पदरचना त्यांनी केली, अनेक ग्रंथ त्यांनी केले आणि ते एक फार मोठे विभूतिमत्व होते. इथपर्यंत वासुदेवानंद सर्वांना माहिती आहे, सर्वांनी त्यांचे चरित्र वाचलेलं आहे. परंतु आज चरित्र वाचण्याची गरज जरूर आहे, पण ती एक वेगळ्या अर्थाने वाचायला पाहिजे, वेगळ्या पैलूने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण की जग ज्या पद्धतीने बदलतं, परिस्थिती ज्या पद्धतीने बदलते, त्यानुसार आपले विचार सुद्धा बदलावे लागतातच. कारण की भगवान श्रीकृष्ण सांगतात, परिवर्तन संसार का तो नियम आहे. निश्चितच संसारामध्ये परिवर्तन हे घडणारच, पण त्या परिवर्तनाला आम्ही सामोरे कसे जातो यावरती खऱ्या अर्थाने आपलं कौशल्य काय आहे हे समजून येतं. डायनासोर सारखा प्राणी आज नामशेष झाला, कारण की त्याला या जगाशी अपडेट होता आलं नाही, या जगाशी त्याला जमवून घेता आलं नाही, त्या बदलाला, परिवर्तनाला त्याला स्वीकार करता आलं नाही. म्हणून संतांचे विचार जरूर आहेत, आजही ते कालबाह्य नाहीत. आजही संतांचे विचार प्रत्येक समाजातील, तळागाळातील या परिवर्तनानुसार आम्हाला बदलावं लागतं आणि या परिवर्तनानुसार आम्हाला आमचं जीवनाचं मार्गक्रमण करावं लागतं. म्हणून संतांनी जे पूर्वी सांगितलंय ते आजही लागू होतं, परंतु त्या प्रत्येक शब्दाकडे वेगळ्या नजरेनं पाहणं गरजेचं आहे, म्हणजे ते अजून सोपं होतं, सुलभ होतं. आणि म्हणून वासुदेवानंद ज्या घरामध्ये जन्माला आले ते ब्राह्मण घराणं. दत्तदेसी या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं, मला आवर्जून सांगतो. दत्त संप्रदाय जर तुम्ही म्हणत असाल तर या दत्त संप्रदायामध्ये दोन वासुदेव जर आम्ही आमच्या डोक्यामध्ये जर चांगले घट्ट पकडून ठेवले तर आम्ही आमचं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो, अगदी सुलभ पद्धतीने जगू शकतो. आणि ते दोन संत जे आहेत, ते दोन वासुदेव जे आहेत, तर ते दोन वासुदेव मी तुम्हाला आज सांगणार आहे. एक वासुदेव म्हणजे की ज्या वासुदेवाने
ही भारत माता पारतंत्र्यामध्ये आहे आणि या पारतंत्र्यामधील भारत माता इंग्रजांच्या तावडीतून मला सोडायची आहे. म्हणून अगदी चौकामध्ये जाऊन, अगदी गल्लोगल्ली जाऊन ज्या वासुदेवाने भाषणं ठोकली, ज्यांची मन मेली होती, अशी भारताची माणसं, कारण की त्यावेळेस 1857चा उठाव झाला आणि फार मोठं अपयश या भारतीय जनतेच्या पदरात पडलं. त्यावेळेस सर्वांच्या आशा ह्या मावळल्या होत्या, पण एक बुलंद आवाज त्या ठिकाणी जागा होता. एक निखारा, एक विस्तव त्या विझलेल्या राखेमध्ये अजून फुललेला होता आणि तोच विस्तव म्हणजे वासुदेव बळवंत फडके. की ज्या वासुदेव बळवंत फडकेचं नाव घेतल्याच्या नंतर आजही अंगावरती शहारे येतात आणि आजही असा जोश येतो या भारत मातेच्या रक्षणासाठी, या भारत भूमीच्या उत्कर्षासाठी एक नवीन कार्य करण्याची प्रेरणा आमच्या अंतःकरणामध्ये जागृत होते. ते वासुदेव बळवंत फडके, की ज्यांना आज भारतीय आद्य क्रांतिकारक म्हटलं जातं. आद्य भारतीय क्रांतिकारक एवढंच नव्हे, माझ्या भारतभूमीसाठी मी जरी ब्राह्मण असलो, ब्राह्मणाने लढाई वगैरे करू नये असं म्हटलं जातं, तर तुम्ही जरी ब्राह्मण असलो तर हरकत नाही, पण या भारतभूमीसाठी हातामध्ये बंदूक घेईल आणि या परकीय जे आहेत या परकीयांना बेचिराग करून टाकेल, समाप्त करून टाकेल. ही भावना ज्या महावीराच्या, ज्या महान शूराच्या अंतःकरणामध्ये जागृत झाली ते म्हणजे वासुदेव बळवंत फडके. आणि म्हणून हातामध्ये बंदूक घेतली, इंग्रजांशी लढाया गेल्या, म्हणून त्यांना सशस्त्र क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. ते वासुदेव बळवंत फडके हे विसरून चालणार नाही. मूळ स्रोत कोण होतं? दत्तप्रभू. ज्या घरामध्ये दत्तभक्ती असते त्या घरामध्ये असे महान रत्न जन्माला येतात. वासुदेव बळवंत फडके यांचं जीवनचरित्र जर पाहिलं तर दररोज ते गुरुचरित्राचा एक अध्याय वाचायचे आणि नंतर त्यांची दिनचर्या सुरू व्हायची. त्यांनी एक रौद्र रूप धारण केलेलं श्रीपादांचं ध्यान अवस्थेतील एक चित्र सुद्धा एका चित्रकाराकडून बनवलं गेलेलं होतं. त्यांनी ते बनवून घेतलं होतं, कारण की हे चित्र, श्रीपादांचं हे चित्र त्यांना माहित होतं, हे चित्र मला प्रेरणा देणार आहे माझ्या सशस्त्र क्रांतीसाठी, माझ्या भारतभूमीला पारतंत्र्यातून सोडवण्यासाठी जो मी लढा देत आहे, तर त्यासाठी हेच मला प्रेरक अशा पद्धतीचे असेल, हे वासुदेव बळवंत फडके यांना माहिती होतं. आणि म्हणून हे मूळ स्रोत कोण आहे? शरीरामध्ये हा जोश राष्ट्रभक्तीचा निर्माण करणारा मूळ कोणीतरी असेल आणि तो मूळ म्हणजे दत्तप्रभू आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून भारताचा आद्य क्रांतिकारक, सशस्त्र क्रांतीचे जनक जिथून घडतात त्याचा मूळ प्रणेता वासुदेव बळवंत फडके असतात. पण ही स्फूर्ती देणारा, अंतःकरणामध्ये बसणारा कोण असतो? तर तो माझा दत्तप्रभू असतो, हे मला आवर्जून सांगू असं वाटतं. आणि म्हणून भारत माता जर स्वतंत्र होत असेल तर दत्त संप्रदायाचा फार मोठा त्यामागे हात आहे, त्या कार्यामागे फार मोठी प्रेरणा आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून हे पहिले वासुदेव. आणि दुसरे वासुदेव म्हणजे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, ज्यांनी राजकीय असेल, आर्थिक असेल, धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, सामाजिक असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये वासुदेवानंदांचं कार्य आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणा राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा, हो निश्चितच. वासुदेवानंदांचं जर समग्र वाङ्मय आम्ही जर वाचलं तर त्या वासुदेवानंदांच्या वाङ्मयामध्ये मला असे बौद्ध रत्न पाहायला भेटतात. मग ते अलर्कजी किंवा यदुजी असतील किंवा कार्तिकविराजानुसारखा महान पराक्रमी राजा असेल, त्यांचं चरित्र वर्णन दत्त महात्म्यामध्ये तर केलेलं आहेच, परंतु विशिष्ट पद्धतीने एक आख्यान स्वरूपामध्ये सुद्धा वासुदेवानंदांनी त्याची रचना केलेली आपल्याला दिसते. कशासाठी रचना केली?
राजांची चरित्र का वर्णन केली, त्या कार्तिकवीर्याचं वर्णन करताना वासुदेवानंदाने फार सुंदर लिहिलेलं आहे. असा राजा होणेच नाही. अहो, पावसाळ्यात वेळच्या वेळ पाडायचा, सर्व प्रजा सुखी असायची, सर्व काही गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या. कोणामुळं? कार्तिकवीर्यार्जुन राजामुळे. त्या राजाने काय केलं नेमकं? दत्तप्रभूंचा भक्त होता, शिष्य होता, आणि त्या मार्गानं त्यानं राज्य शासन चालवलं. मग कसं चालवलं हे जर पाहायचं असेल तर दत्त महात्म्य वाचा. म्हणून आजकाल जे काही घडतंय ना, तो याला असं म्हटला, हो हा त्याला तसं म्हटला, मग त्याने दंगल याच्या घरावर नेली, त्याने मग त्याच्यावर दगडफेक केली, मग वातावरण चिघाळलं. या दंगलीमध्ये कोरोना गेला कुठं हे कळत नाही. आज न्यूज चॅनल पाहिलं त्यांची भांडणं आम्हाला पाहावी लागतात. नेमकं सत्य काय आहे आणि आम्ही सत्ता कोणाच्या हातात देतो हे लोकशाहीपुढील सर्वात मोठा प्रश्न आहे. अशा लोकांसाठी दत्त महात्म्य खऱ्या अर्थाने प्रबोधनाचं काम करतं, खऱ्या अर्थाने बोध देण्याचं काम करतं. आणि म्हणून राजकीय असेल, आध्यात्मिक असेल, दत्त महात्म्य हा आध्यात्मिक ग्रंथ आहे की माझ्या आत्म्याला मी परमात्म्यापर्यंत कसं जोडावं, दत्त महात्म्य सांगतं. त्यातील जे बोध आहेत, ज्या ओव्या आहेत, तर त्या ओव्या आज माणसाला खऱ्या अर्थाने परमात्म्याशी जोडण्यासाठी आमचं जीवनमान कसं असावं, आध्यात्मिक जीवनशैली कशी असावी, आचार विचार कसे असावे हे वासुदेवानंदांनी सांगितलं. त्यानंतर सामाजिक जर तुम्ही म्हणाल तर वासुदेवानंदांचं जीवन जवळपास 80% हे समाज कार्यावरती अवलंबून होतं. वासुदेवानंदांचं जर जीवन पाहिलं तर या वासुदेवानंदांच्या जीवन कार्यामध्ये आम्हाला एक पाहायला भेटतं. 10व्या वर्षी त्या ब्राह्मणाच्या पोराने दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ख्याती मिळवली. आणि वयाच्या 15व्या वर्षापासून त्या वासुदेवानंदांना शास्त्री ही उपाधी सर्व गावकऱ्यांनी दिली. गावातील माणसांनी शास्त्री म्हणावं हे तसं मला विशेष वाटतं. कारण की नेहमी असं होतं, सगळं जग नावाजलो पण गाव कधी नावाजत नाही. परंतु वासुदेवानंदांकडे ते कौशल्य होतं, वासुदेवानंदांचा तो अभ्यास होता, वासुदेवानंदांनी ते कमावलं होतं, ते त्यांना प्राप्त झालं होतं. आणि म्हणून ते शास्त्री 15व्या वर्षी, वयाच्या 15व्या वर्षी, आजकालच्या तरुणांना हे ऐकून जरा थोडं विसंगत वाटेल, कारण की 15वं 16वं वर्ष म्हणजे आजकालच्या तरुणांसाठी तरी वेगळ्या कामासाठी व्यतीत करण्याचं ते वर्ष असतं, आयुष्य असतं, असं त्यांना वाटतं. की शाळेमध्ये जावं, कोणाला तरी चिठ्ठी टाकावी, आणि मरुस्तर मार खाण्याचं हे वय असतं. असं काही काहींचं गोड गैरसमज आहे. परंतु आमचा इतिहास जर आम्ही ऐकला, इतिहास जर आम्ही पाहिला, तर हा इतिहास आम्हाला जागवतो हेच तर खरं नाव कमवण्याचं आणि इतिहास घडवण्याचं वय असतं. हे आम्हाला वासुदेवानंदांचं जीवन दर्शन दाखवतं, जीवन चरित्र आम्हाला दाखवतं की 15व्या वर्षी वासुदेवानंदांना शास्त्री म्हटलं जायचं. हा आजच्या कुमारवयीन तारुण्यामध्ये पदार्पण करणाऱ्या मुलांसाठी, तरुणांसाठी फार मोठा आदर्श आहे आपल्या पूर्वजांचा. म्हणून हे आम्ही करायला पाहिजे. आणि म्हणून वासुदेवानंद असे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होत होते, नावलौकिक समाजामध्ये त्यांना प्राप्त होत होता. आणि पुढे आपले गुरुजी चुकीचा मुहूर्त काढत आहात, आपले गुरुजी चुकीचा मुहूर्त काढत आहे की ज्यावेळेस गुरुजींच्या ध्यानात आणून दिलं तर
अहंकारी असणारे गुरुजी, ज्ञानावरती अतिशय डोळे झाकून विश्वास ठेवणारे गुरुजी, कारण मी ज्ञानी आहे असं ज्यावेळेस आपल्याला वाटायला लागतं त्यावेळेस चुकीचं जरी असेल तर ते कधी कधी आपलंच खरं आहे असं वाटायला लागतं. आणि असेच ते गुरुजी कदाचित असावे. म्हणून गुरुजींची चूक काढतो काय? खरं तर वासुदेवानंदांचं सत्य होतं, वासुदेवानंदांचंच खरं सत्य होतं, परंतु त्या गुरुजींनी ते मान्य केलं नाही आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी अपमान सहन करावा लागला. वासुदेवानंदांना अगदी त्या ठिकाणून त्यांना शिक्षणासाठी वंचित ठेवलं गेलं. अशा काही कथाप्रसंग आपल्याला वासुदेवानंदांच्या जीवनचरित्रामध्ये पाहायला भेटतात. म्हणून एक ज्योतिषज्ञ कसा असावा ते वासुदेवानंदांकडून शिकून घ्यावं. एक सामाजिक कार्यकर्ता, एक समाज कार्य करणारा प्रबोधनकारक कसा असावा तर ते वासुदेवानंदांकडून शिकून घ्यावं. वासुदेवानंदांच्या गावामध्ये उंच डोंगरावरती एकदा एक झरा उफाळला आणि हा झरा उफाळल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिथील जे काही ब्राह्मण मंडळी होती तर त्यांनी धंदा निर्माण केला, स्वतःचा धंदा खोलला. ते म्हणायचे गंगाचं अवतरण झालेलं आहे आपल्या गावामध्ये, सर्वांनी या दक्षिणा टाका. आणि त्या गंगेच्या ओहळामध्ये त्या झऱ्याच्या पाण्यामध्ये ते कसली तरी पूजा वगैरे करायची आणि त्याच्यामध्ये ते पैसे वगैरे टाकून घ्यायचे आणि स्वतःच या ठिकाणी उदरनिर्वाहाची सोय झाली म्हणून ते अगदी आनंदामध्ये खुशीमध्ये जीवन आपले व्यतीत करत होते. आणि हीच गोष्ट ज्यावेळेस वासुदेवानंदांच्या कानावरती गेली त्यावेळेस वासुदेवानंद त्या ठिकाणी गेले आणि चांगलं खडसावलं. हे चूक आहे जे करताय तुम्ही, ते चूक आहे, हे करू नका. हे धर्म बाह्य अशा पद्धतीचं आचरण आहे, हे करू नका. आणि ह्या ब्राह्मण धर्माला खऱ्या अर्थाने कुठेतरी गालबोट लागणार हे तुमचं वर्तणूक आहे. तुम्ही या ठिकाणी थांबा, असं करू नका, हे चुकीचं आहे. हे ब्राह्मणांना समजून सांगणारे वासुदेवानंद होते. ब्राह्मण प्रिय जरूर असावं, परंतु जे काही अशा पद्धतीने थोतांड माजवणारी एक प्रवृत्ती आहे समाजामध्ये तर त्याविषयी सडेतोड अशा पद्धतीने टीका करणारे वासुदेवानंद होते. मला आवर्जून या ठिकाणी सांगावं वाटतं. एवढंच काय, वासुदेवानंद जर जीवन आम्ही पाहिलं, वासुदेवानंद एक समाजकार्य करणारे होते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. म्हणजे नानाविध प्रसंगामधून वासुदेवानंद आम्हाला नेहमी जागृत केले. समाजामध्ये एक प्रबोधन ते करत गेले आणि असं करत करत त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर एक त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं, परंतु ते जन्मताच मृत असल्यामुळं ते थोडे खचित जरूर झाले, परंतु त्यांनी दत्तभक्ती आपल्या पुढे चालू ठेवली. त्यानंतर सौभाग्यवती सुद्धा त्यांच्या निवर्तल्या आणि 14व्या दिवशी वासुदेवानंदांनी ठरवलं आता आपल्यासाठी जगायचं नाही. संसाराचे सर्व पाश आता मोकळे झालेले आहेत. पुत्ररत्न गतप्राणच जन्मलं, पत्नीही निवर्तली. आता जगण्यात काही अर्थ राहिलेला नाही. सांसारिक जीवनामध्ये काही एक राम राहिलेला नाही. आता जगायचं तर दत्तप्रभूसाठी जगायचं, जगायचं तर या धर्मकार्यासाठी जगायचं आणि या धर्मकार्यातून समाजकार्य करायचं हे वासुदेवानंदांनी ठरवलं. आपली पत्नी वारल्याच्या नंतर 14व्या दिवशी वासुदेवानंदांनी संन्यासी दीक्षा घेतली असं म्हटलं जातं. आणि मग वासुदेवानंदांचं संन्यास वृत्तीनं जीवन जगणं हे सुरू झालं. संन्यास वृत्तीने जीवन जगणं सुरू झालेलं आहे.